2 दिवसातच प्रशासनातर्फे ही सायकल या ताईला देण्यात आली. त्याकरता या ताईचे आपण टाळ्यांनी अभिनंदन करू. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ आणि आमचे मार्गदर्शक चंदूभाऊ आकतकर तसेच एवढ्या मोठ्या संख्येने इथे आवर्जून उपस्थित दिव्यांग जन संवाद कार्यक्रम 107 ला एवढ्या मोठ्या संख्येने दिव्यांग उपस्थित आहे. सकाळी 9:30 वाजेपासून हा कार्यक्रम सुरू आहे आणि कितीतरी दिव्यांग इथून आता मार्गदर्शन घेऊन गेलेले आहेत. आपलं सांगू इच्छितो की दिनांक 17/5/2026 रोजी ही ताई जी आज तुम्हाला छोटस बाळ दिसत आहे पण तिची वय 24 वर्ष आहे. 26 वर्षाची ही ताई आहे आणि मागच्या आठवड्यामध्ये आमच्याकडे आली आणि यांनी यांची प्रॉब्लेम सांगितली की यांना येण्या जाण्याकरता खूप त्रास होतोय, घराच्या बाहेर निघू शकत नाही, थोडस जरी चालले तर ते थकून जातात आणि तिची खूप इच्छा आहे की आईला काहीतरी मदत करू शकली पाहिजे, थोडी मार्केटमध्ये जाऊन शकली पाहिजे, स्वतःच्या हाताने स्वतःने थोडा भाजीपाला आणू शकली पाहिजे. यांची आम्ही सर्व बाब ऐकली आणि तुम्हाला सांगू इच्छितो की रविवारी ह्या आल्या होत्या आणि आमच्या प्रमोद भाऊ राऊत यांच्या पुढाकाराने, इथल्या सर्वच्या पुढाकाराने आम्ही ऑफिसरला फोन केले, त्यांना सांगितलं की अशी अडचण आहे आणि फक्त 2 दिवसातच, काय ताई, मंगळवारी ना, 2 दिवसातच प्रशासनातर्फे ही सायकल या ताईला देण्यात आली. त्याकरता या ताईचे आपण टाळ्यांनी अभिनंदन करू. आणि इथे उपस्थित आमचे चंदूभाऊ आकतकर आहेत, आपण यांचेही मार्गदर्शन घेऊ. हे सातत्याने आम्हाला कार्यामध्ये मदत करत राहतात, दिव्यांगांची मदत करतात. कुठलाही दिव्यांग असो त्यांना काही अडचण आली तर ते आमच्याकडे पाठवतात आणि आम्हाला काही अडचण राहिली तर आम्ही चंदूभाऊकडे पाठवतो. माझा मोठा भाऊ इथे आलेला आहे, आज आम्हाला ते लाभलेले आहे. आपण त्यांच्याकडून 2 शब्द त्यांचे मार्गदर्शन घेऊ. दिव्यांग आघाडीच्या वतीने जे कार्य इथे अविरत चालू आहे त्या कार्याला ते कार्य करणारे जे माझे बंधू आहेत अमोल जिवाळके यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि हे ईश्वरी कार्य त्यांच्या हातातून, त्यांच्या मार्गदर्शनात, त्यांच्या माध्यमातून अविरत चालू राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज तुम्ही अनुभव बघताय, आता पहिलीचा काळ वेगळा होता. अमोल भाऊनी तो हेरला, त्यांच्या मनामध्ये खूप वर्षापासून, आता माझे संबंध त्यांच्या 20 वर्षापासूनचे संबंध आहे. मी पाहतोय की अमोल भाऊ स्वतः एक दिव्यांग असल्यामुळे त्यांना दिव्यांगाबद्दलची तळमळ आधीपासूनच होती आणि आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांचं काम हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. मी बाकीच्याही दिव्यांग जे असेल त्यांनाही विनंती करतो की आपण या अमोल भाऊच्या शुभ कार्यामध्ये त्यांच्यासोबत जुडावं आणि त्यांच्या माध्यमातून जे काही सेवा करण्याची त्यांना संधी मिळली आहे त्या सेवेचं सोनं करावं एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. या ताईच्या आई आपल्या सोबत आहे आणि ताईच्या आहे त्या खूप बिकट परिस्थितीमधून जात आहे. रामेश्वरी भागामध्ये त्या घरोघरी जाऊन अन्नपूर्णेचे काम करतात, त्यांच्याकडचा स्वयंपाक बनवून देतात. ही एक अन्नपूर्णा आहे आणि या अन्नपूर्णाला तिच्या मुलीसाठी आम्ही मदत केली, त्याकरता आम्हाला स्वतः आनंदही आहे. आपण त्यांच्याद्वारे ऐकू की त्यांच्या या छोट्याशा उपक्रमामुळे, सायकलीमुळे त्यांच्या आयुष्यात आणि त्यांच्या मुलीच्या आयुष्यात काय बदल घडलेला आहे. आम्हाला माहिती नव्हतं इकडे येण्याबद्दल, पण जे दादा आहेत त्यांना पण ही सगळी सुविधा मिळालेली. तर त्या दादांनी आम्हाला सांगितलं की अमोल सरकडे जायचं आणि तिथं जाऊन आपली प्रॉब्लेम सांगायचं. आम्ही आल्यानंतर आम्हाला दादांनी भरपूर म्हणजे सहारा दिला आणि हे सगळं घडलं. आम्हाला 2-3 दिवसातच लवकरच घडले. त्याच्याबद्दल आम्ही आभार आहोत दादा. हे काही बोलेल का?